तर फ्रेंड्स आता माझ्यासमोर आहे. आता मगाशी आपण तिथून आलो एंट्रन्स गेट, तिथं पाहिलं तुम्ही ट्रॉफीज वगैरे ठेवून होती आणि भाऊसाहेबांचा तिथं स्मारक होतं, स्टॅच्यू होता. त्यानंतर आता इथं आतमध्ये आल्यानंतर या साईडने एक रोड आहे, हे पाहू शकता तुम्ही. इथून आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला गार्डन पाहायला मिळेल. हे या ठिकाणी ओपन स्पेस आहे, इथं गार्डनिंगचं केलेलं आहे, झाडं वगैरे लावून आहे. त्या ठिकाणी तिथं वॉटरफॉल ठेवलेलं आहे, सध्या बंद आहे ते. आणि या ठिकाणी अशी विद्याची झाडं वगैरे आहेत, मस्त एकदम चांगल्या प्रकारे या ठिकाणी गार्डनिंग केलेली आहे, पाहू शकता. सिनेमॅटिक पाहसाल. Fire went out, lights went down when you feel lost in your shadow. तर फ्रेंड्स जाता कम्युनिटी हॉलकडे, त्या ठिकाणी तिकडचा पण व्ह्यू दाखवतो तुम्हाला. म्हणजे तुम्हाला एक कंप्लीट आयडिया येऊन जाणार कॅम्पस कसं आहे काय नाही. तर फक्त कॉलेजचे फॅकल्टी वगैरे कसं आहे, लेक्चर वगैरे होते की नाही व्यवस्थित, तर ते सांगण्यासाठी आपल्याला एखाद्या स्टुडंटचा रिव्ह्यू घ्यायला का. तर ते बघू आता, इथे स्टुडंट वगैरे मिळाले तर घेऊ त्यांचा रिव्ह्यू. नाही तर कॉलेज तर पाहिलंच आहे तुम्ही. या ठिकाणी मधात सर्कल करून या ठिकाणी प्लांट्स वगैरे लावलेले आहे, गार्डनिंगचे सर्व. आणि ही इथं आहे कम्युनिटी हॉल. आणि फ्रेंड्स या ठिकाणी कम्युनिटी हॉल आहे, त्याच्या बाजूने फोरम वगैरे विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी, तर ते पण पाहू शकता, पण सध्या बंद असेल ते. या ठिकाणी हे सायकस प्लांट आहे का. तर या टाईपमध्ये कॅम्पस ॲग्रिकल्चर कॉलेजचा. हॉर्टीचा मगा पाहायलाच आहे तुम्ही. तर हा ॲग्रिकल्चरचा कॅम्पस. अतिथीगृह आहे, त्या ठिकाणी अतिथी वगैरे आलं तर राहायची सुविधा आहे. आणि हा आहे कॉन्फरन्स हॉल, कॉन्फरन्स की कम्युनिटी हॉल, कॉन्फरन्स हॉल आहे. कम्युनिटी हॉल तिकडं होता. आणि इथं उपाहारगृह ते बंद आहे पण. तर फ्रेंड्स या ठिकाणी कॉन्फरन्स हॉल आहे, या ठिकाणी काहीतरी प्रोग्राम चालू आहे. तर तिथं परमिशन तर नाही आपल्याला जाण्याची, म्हणून आपण जात नाही आहे. नाही तुम्हाला कॉन्फरन्स हॉलसुद्धा दाखवला असता. फ्रेंड्स हे दिसत आहे, हे जे आहे कॉलेजची बॅक साईड आहे. जसं मगाशी तुम्हाला ॲग्रिकल्चर कॉलेज दाखवलं, इथे जे बॅक साईड आहे ते मगाशी अवॉर्ड वगैरे ठेवून होते ना, तर अवॉर्ड ठेवून होते ती फ्रंट साईड आहे. आणि ही आहे बॅक साईड. तर फ्रेंड्स आता ॲग्रिकल्चर कॉलेज वगैरे दाखवलं मी तुम्हाला, ॲग्रीचं कॉलेज तुम्ही पाहिलंच असाल कंप्लीट व्हिडिओ. तर आता जाते हॉर्टिकल्चर कॉलेजला, कारण हिची ॲडमिशन बाकी आहे आणखी. कारण 5th सेमिस्टरची ॲडमिशन चालू आहे, तर एनरोलमेंटसाठी आलो मी सोबत तिच्या. तर एनरोलमेंट वगैरे झाल्यानंतर आणखी बघू कॅम्पस वगैरे कसा आहे, नंतर निघू आपण. आता सध्या रोड आहे, इथून चालत आहे. फ्रेंड्स या हायवेवरून पण तुम्हाला कॉलेज दिसून जाते, ते पाहू शकतो तुम्ही. इथं मग असे आपण व्हिडिओ वगैरे बनवले, COA अकोला, त्या ॲग्रीचं कॉलेज आहे. आता इथून जाते हॉर्टिकल्चर कॉलेजकडे. त्या ठिकाणी असे झाडाला हे लावून आहे, त्या ठिकाणी पाणी वगैरे टाकतात चिमण्यांसाठी. तुम्ही जर इकडे आले तर तुम्हाला दिसलं तर पाणी टाकून देसाल. फ्रेंड्स या ठिकाणी NCCचा एरिया आहे, या ठिकाणी ट्रेनिंग वगैरे दिली आहे ते मुलांना. हे जे ग्राउंड दिसत आहे या ठिकाणी, तर इथून शॉर्टकट रोड आहे म्हणत आहे. इथे NCCची ट्रेनिंग वगैरे चालते मुलांची, मुलींची सगळे सोबतच असते ना ट्रेनिंग. तर या ठिकाणी फ्रेंड्स हा टॉप व्ह्यू म्हणजे जास्त उंच नाही आहे, पण इथून तुम्हाला कॅम्पस वगैरे दिसून जाते, ग्राउंड वगैरे. आपल्याकडे ड्रोन नाही आहे फ्रेंड्स, नाही तर ड्रोन वगैरे जर राहिला ना तर मी तुम्हाला कंप्लीट पूर्ण ड्रोन व्ह्यू दाखवला असता. आता ड्रोन नसल्यामुळे तुम्ही पाहून घ्या कॅम्पस वगैरे कसं आहे. ड्रोन नसतं ते, ड्रोन जर असता तर एवढं फिरायचं पण काम नसतं. वरून आपण ड्रोन सोडला असता आणि पूर्ण कॅम्पस तुम्हाला ड्रोन थ्रू एक्सप्लेन केलं असतं. बट वी डोंट हॅव ड्रोन, दॅट्स वाय वी आर वॉकिंग अँड शूटिंग ब्लॉग. बस थोडा वेळ, कारण आणखी ॲडमिशन प्रोसेसला थोडा वेळ आहे. आताच फी रिसिप्ट भरली, पेमेंट वगैरे झालेलं आहे. बस फक्त फॅकल्टीची साईन घ्यायसाठी माझी सिस्टर तिकडे गेलेली आहे, आता साईन वगैरे घेता येते त्या साईडला. तिकडे मगाशी दाखवलं ना तुम्हाला उद्यान विद्या महाविद्यालय, त्या ठिकाणी. तर साईन वगैरे घेतल्यानंतर ॲडमिशन होऊन जाणार, नंतर इथून निघू आपण. तर फ्रेंड्स आमच्या कॉलेजचं काम झालेलं आहे, तर आता निघत आहे आम्ही घरी जाण्यासाठी. हे रोडची बॅक साईड, गेट नंबर 6, इथून जायचं आहे आता घरी. तर फ्रेंड्स तुम्ही कंप्लीट ब्लॉग पाहिलाच असेल. आता घरी जाण्याची ट्रॅव्हलिंग जर्नी पण पाहून घ्या. इथं बोर्ड, तर फ्रेंड्स इथं बोर्ड वगैरे लावून आहे, सापापासून सावधान. ते इथं स्नेक वगैरे जास्त राहतात वाटतं कॅम्पसमध्ये, म्हणून जर तुम्ही इकडे आलं तर व्यवस्थित चालतं, सावधानीनं
पावसाळ्याच्या दिवसात जास्त साप वगैरे निघतात तिथं. आता माझी बहीण येणार आहे तिथून, ते आल्यानंतर निघू आपण. या साईडनं ऑटो वगैरे येतात, ऑटो पकडून जायचं आपल्याला रेल्वे स्टेशनला. नंतर रेल्वे स्टेशनवरून तुम्हाला तर पुढची जर्नी माहीतच आहे, तर आधी रेल्वे स्टेशनवर जावं लागेल, नंतर तिथून जायचं आहे नांदुराला. फ्रेंड्स आता आलो रेल्वे स्टेशनवर. तर फ्रेंड्स तिकीट काढलेलं आहे नांदुराचं, इथून या ठिकाणी तिकीट कलेक्टरमधून. तर चला आता निघू. फ्रेंड्स आता आलो स्टेशनवरती. आता ट्रेन यायला वेळ आणखी अर्धा तास, तर थांबू थोडा वेळ इथं. तर फ्रेंड्स आता स्टेशनवर बसून होतो. या ठिकाणी चालू आहे स्टेशनची साफसफाई. स्टेशनची म्हणजे रेल्वे रूटची या ठिकाणी पाहू शकतो तुम्ही. साफसफाई चालू आहे. आणि फ्रेंड्स ट्रेन आलेली आहे, या ट्रेनने जायचं आहे आम्हाला. ते पाहू शकता या ठिकाणी येल्लो कलरची मेमो. तर या ट्रेनने जायचं आहे. सह्याद्री असते, एक रायगड असते. तर फ्रेंड्स फायनली पोहोचलो नांदुरा. हे पाहू शकता तुम्ही स्टेशनवर आहे सध्या. आता इथून जाते घरी. हा फ्लॅग आपला इंडियन फ्लॅग. गाडी भेटेन का आता? भेटू शकता. पाहू आता गेलं. तर फ्रेंड्स फायनली पोहोचलो घरी या कॉलनी. तर आता जाऊ घरी, फ्रेश वगैरे होऊ. फ्रेंड्स इथं आलो होतो ग्राउंडवर. या ठिकाणी क्रिकेट वगैरे खेळणं चालू आहे, पाहू शकता तुम्ही.